हॅलो, या ठिकाणी विनंती असेल सन्मान श्री संतोष पारकर यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। आपल्याला संदीपजीभाई मेस्त्री यांच्याकडून विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या। संतोष पारकर मित्रमंडळ कासारडे संघाचे संघमालक सन्मान श्री संतोष पारकर यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या आणि विराजमान व्हा। त्यानंतर जाऊया मैदानामध्ये एक दर्जेदार लढत, प्रेक्षकांची तोबा गर्दी आपल्याला थोड्याच वेळात मैदानावर पाहायला मिळेल आणि प्रेक्षक आता मात्र गोळा व्हायला सुरुवात झाली आहे मैदानावर। पंचांची जोडी पंच सर मंगेश दुरी आणि त्यांच्यासोबत बंटी केरकर हे अनुभवी पंच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत पहिल्या सामन्यासाठी। तर मैदानामध्ये हर्डल झालंय, बांदेश्वर 11 बांदा संघाचं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय दशावतार योद्धा अनाव संघाला। आयकॉन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय आशिष मेरुल, ज्याने मात्र कालच्या दिवसामध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली आपल्या बांदेश्वर 11 बांदा संघासाठी आणि या दिवशी देखील आजच्या दिवशी चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी चांगली कामगिरी अपेक्षित असेल आशिष मेरुल कडून बांदेश्वर 11 बांदा संघाच्या सर्व समर्थकांना। या मॅचचे ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत सर मंगेश दुरी आणि त्यांच्यासोबत सर बंटी केरकर, मालवण तालुक्यातील अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळतील सामन्या दरम्यान। आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं मी समालोचक शुभम मेस्त्री सहर्ष स्वागत करतोय। यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल। सामना हा 4 षटकांचा आणि 4 षटकाच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं असेल। फक्त 2 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर असतील तर उर्वरित क्षेत्ररक्षक, उर्वरित खेळाडू हे 30 रिंगणमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील। आशिष मेरुल दाखल झाला आयकॉन खेळाडू संघाचा, ज्यानं मात्र कालचा दिवस गाजवला बांदेश्वर 11 बांदा संघासाठी। तो आशिष मेरुल दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर महत्वपूर्ण पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं जोखीम भरं षटक घेऊन आयकॉन खेळाडू। तर स्ट्रायकिंग एंडला असेल दशावतार योद्धा अनाव संघाचा संघ कर्णधार, त्याने देखील चांगली फलंदाजी केली स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी। 46 धावांची काय बहारदार पारी खेळली होती बबल नाईकने। नक्कीच बबल नाईक या स्पर्धेमध्ये जखमी होता, परंतु 4 षटकार आणि 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले। पंचांचा इशारा आलाय लेट्स प्ले आणि गोलंदाजी मार्कवर आशिष मेरुल आपली क्षेत्ररक्षण व्यूहरचना सजवल्यानंतर तर स्ट्रायकिंग एंडला क्षेत्ररक्षण व्यूहरचनेचे टेहाळणी केल्यानंतर पाहायला मिळतोय डाव्याचा फलंदाज बबल नाईक। पहिला चेंडू मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये अतिशय वेगामध्ये, सीमारेषा पार, पंचांचा इशारा आलाय चौकार। थँक्यू डीजे। अकू टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, बॅटची टॉप एज घेतोय चेंडू आणि थेट जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी। चौकाराने डावाची सुरुवात केली आहे, आकर्षक चौकाराने स्वागत केलंय आयकॉन खेळाडू गोलंदाज आशिषचं। यावेळी पुन्हा बॅटची एज लागली आहे, झेल टिपण्याची संधी, परंतु पहिल्या प्रयत्नात चुकी झाली आहे। आता मात्र झेल जमिनीला दान केलाय तो मात्र कोणाचा, बबल नाईकचा। बबल नाईकला जीवदान भेटलंय, त्या जीवदानाचं मात्र कितपत सोनं करतंय, संधीचं सोनं कितपत करेल बबल नाईक हे देखील पाहावं लागेल। बबल नाईक सारखा आक्रमक फलंदाज, त्याचा मात्र झेल आता मैदानामध्ये ड्रॉप झालाय। विकेट किपर गोपाळ भट्टाच्या माध्यमातून धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा। यावेळी चांगला चेंडू, पंचाकडे वाईटची दाद, परंतु पंचांच्या वतीने साफ नकार। शफल झाला होता, शफल होत मात्र पॉइंटच्या दिशेने फटका टोलवायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये। एक चांगला कमबॅक पाहायला मिळतो, पहिल्या चेंडूवर चौकार, परंतु पुढील 2 चेंडू हे निर्धाव फेकलेत गोलंदाज आशिष मेरुल याने। हा देखील चांगला चेंडू, डाऊन द ग्राउंड फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पाहायला मिळतंय। 4 चेंडूचा खेळ माघारी पडलाय,
4 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ही 4 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता, परंतु आपल्या गोलंदाजीची मात्र गुणवत्ता स्वतःला सिद्ध करतोय आशिष. यावेळी देखील चांगला फटका, झेल टिपण्याची संधी असेल, परंतु एकेरी धाव मिळेल. अक्षय घाटवळ पाहायला मिळतोय आपल्याला. एकेरी धावेनं आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले, बराच वेळ स्थिरावला होता धावफलक. आता मात्र एकेरी धाव आली आहे. एकेरी धावेनं धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ही 5 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल, षटकाची सांगता करणारा. पॉवर प्लेचं षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलंय गोलंदाज आशिष मेरुल याने. फक्त 1 चौकार दिलाय, परंतु शेवटच्या चेंडूवर नवीन फलंदाज तन्मय पडवळच्या बॅट मधून एखादा धमाका होईल का, किंवा दुसऱ्या बाजूने ज्या प्रकारे 5 चेंडूवर दर्जेदार गोलंदाजी केले, परंतु काय चिक्की शॉट खेळला मैदानामध्ये. पॅडल शिपचा दर्जेदार फटका, 4 धावांसाठी चौकार. डीजे ज्या प्रकारे आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली होती पहिल्याच चेंडूवर बबल नाईकने, त्याचीच पुनरावृत्ती मैदानामध्ये केली आहे तन्मय पडवळने. आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली. चौकाराने षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ही प्रथम फलंदाजी करताना दशावतार योद्धा अनाव संघाची बिनबाद 9 धावा धावफलकावर. वैयक्तिक 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एका चौकारानेशी बबल नाईक, तर वैयक्तिक 4 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. त्याचा संघ साथीदार सलामीचा फलंदाज जो नॉन स्टॉकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो तन्मय पडवळ वैयक्तिक 4 धावांवर खेळतोय. संघातर्फे पहिलं षटक हाताला गेलं आशिष मेरुलच्या माध्यमातून. आता मात्र दुसरं षटक फेकण्यासाठी मैदानावर दाखल झालाय गोलंदाज गणेश कळंगुटकर. हा मात्र असेल एक नवोदित युवा गोलंदाज गणेश कळंगुटकर दाखल झालाय पंचांच्या डाव्या बाजूने. उजव्याचा गोलंदाज मॅन फ्रॉम निरवडे आपल्याला पाहायला मिळतोय. टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपण्याची संधी, परंतु क्षेत्ररक्षक दर्शक बनून राहतोय. दर्शनीय स्ट्रोक बबलच्या बॅट मधून आलाय. 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी मोठा फटका आलाय 6 धावांसाठी. बबल नाईकच्या बॅट मधून ज्या प्रकारे चौकाराने स्वागत केलं होतं आशिष मेरुलचं पहिल्याच चेंडूवर, त्यानंतर देखील दुसरा गोलंदाज गणेश कळंगुटकरचं स्वागत केलंय पहिल्याच चेंडूवर आकर्षक षटकाराने. धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या ही पाहायला मिळते 15 धावा धावफलकावर. दर्जेदार फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका, धोक्याचे पूर्वसंकेत, धोक्याची पूर्वसूचना दिली आहे प्रतिस्पर्धी बांदेश्वर 11 बांदा संघाला. आता मात्र मैदानामध्ये थोड्या वेळासाठी खेळ थांबलाय, परंतु थोड्याच वेळात डावाला सुरुवात होईल. मोठा फटका आलाय, मोठा धमाका केलाय बबल नाईकने. दर्जेदार फटकेबाजी पाहायला मिळते. आता मात्र काहीसा दबावाखाली असेल गोलंदाज, कारण पहिल्याच चेंडूवर मोठा फटका आलाय. कमबॅक करावा लागेल मैदानामध्ये. गोलंदाज गणेश कळंगुटकरला मॅन फ्रॉम निरवडे सावंतवाडी तालुक्यातून दाखल झालाय बांदेश्वर 11 बांदा संघामध्ये खेळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बबल नाईकची गाडी आता मात्र रम पम पम धावायला सुरुवात झाली आहे. टॉप गिअर मध्ये पाहायला मिळते. बबल नाईकला रिदम सापडली आहे. सूर गवसलाय बबल नाईकला. मोठ्या पटक्यामध्ये डील करताना पाहायला मिळतोय बबल नाईक. त्याच्या बॅट मधून 1 षटकार आणि 1 चौकार आलाय. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर असलेला चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, आणि हा चेंडू असेल अवांतर. अवांतर स्वरूपाची 1 धाव. एकेरी धावेनं धावसंख्या पुढे सरकेल. मी म्हटलं होतं की पहिल्याच चेंडूवर मोठा फटका आलाय, त्यामुळे दबावाखाली पाहायला मिळतोय नवोदित युवा गोलंदाज. एक अवांतर चेंडू, कारण स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आक्रमक फलंदाज बबल नाईक.
देखील चांगला चेंडू, यावेळी मात्र चांगला कमबॅक केलाय, अतिशय वेगामध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज गणेश कळंगोटकर. यावेळी चेंडूवर मोठा फटका टोलवायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय बबल नाईकचा. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा, तू जर शेर तर मी देखील शेरास सव्वा शेर, हे मात्र मैदानामध्ये बबल नाईकला ठणकावून सांगतोय गोलंदाज गणेश कळंगोटकर. अवलंब, मोठा फटका, दर्जेदार देखना फटका, टायमिंग प्रॉपर, चेंडू करते हवाई सफर, आलाय बबलच्या बॅट मधून, देखना दमदार सिक्सर. नक्कीच वारंवार ऑफस्टिकच्या बाहेर गोलंदाजी करतोय गोलंदाज, हे मात्र हेरलं होतं आणि रिव्हर्स स्विपचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून टलवलाय. 6 धावांसाठी षटकार, दुसरा षटकार आलाय बबलच्या बॅट मधून आणि धावसंख्या पाहायला गेली तर 22 धावा धावफलकावर. तन्मय पडवळ मात्र नक्कीच चांगली साथ देतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज बबलला. यावेळी देखील फटका फसलाय का, चेंडूखाली क्षेत्ररक्षक दाखल झालाय, जेल टिपण्याची संधी, कोणतीही चूक न करता बबलला पाठवले. आता मात्र तंबूच्या दिशेने ऐकत डीजेचं एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याच ठिकाणी फटका टोलवायचा होता मिड ऑफच्या डोक्यावरून, परंतु फटका फसला. चेंडू आणि बॅटच्या अपेक्षांची पूर्तता करणारा संपर्क नव्हता आणि रक्षक सापड्यामध्ये सापडला गेला, जखडला गेला बबल नाईक. आणि पहिला हादरा, बिग ब्लो फॉर दशावतार योद्धा अनाव, बबल नाईक तंबूच्या आचऱ्याला आलाय आणि नवीन फलंदाज, अजून एक आक्रमक फलंदाज दाखल झालाय, ज्यानं मात्र अनेक मैदानं गाजवले त्या जिल्ह्यातील. तो संदेश कुंडेकर उर्फ सँडी असेल स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला एकाच चौकारांशी खेळताना. तन्मय पडवळ, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 धावा, ही एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी पंचांच्या डोक्यावरून फटका टोलवलाय, सॉफ्ट डिसमिसल होण्याची शक्यता होती, परंतु चेंडू सेफ झोन मध्ये पाहायला मिळतोय. एकेरी धाव नक्कीच घेण्याचं कोणतीही सुसंधी नसेल. निर्धाव चेंडू, आता मात्र कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार, 2 षटकार ठोकले होते बबलने, परंतु बबलचा देखील विकेट प्राप्त केलाय गोलंदाज गणेश कळंगोटकरने. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. मोठा फटका टोलवलाय, जेल टिपण्याची संधी, परंतु क्षेत्ररक्षक चूक करतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मंदार चिंदरकरने मात्र झेल सोडलाय. अरे तो देखील संदेश कुंडेकरचा. षटकाची सांगता होते एकेरी धाब्याने 2 षटकाचा खेळ माघारी पडलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ही एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावर. आपण पाहतोय भारतीय जनता युवा मोर्चा पुरस्कृत संदीप मेस्त्री मित्रमंडळ कलमठ आयोजित क्रेझी बॉयज डे नाईट ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा, कलमठ चषक, अर्थातच कलमठ प्रीमियर लीगचा हा थरार. आजचा स्पर्धेचा महाअंतिम दिवस आणि महाअंतिम दिवसातील उपांत्यपूर्व फेरीची पहिली लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. श्री बांदेश्वर 11 बांदा विरुद्ध दशावतार योद्धा अण्णाव या 2 संघ दरम्यान. नाणेफेक विजय होत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं श्री बांदेश्वर 11 बांदा संघाने आणि प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 4 षटकाच्या सामन्यामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर दशावतार योद्धा अण्णाव संघ धावफलकावर तब्बल एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा जमा करतोय. इनिंगचा मध्यान्ह झालाय आणि आता मात्र संघातर्फे तृतीय आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक दाखल झालाय. नितेश परब हा गोलंदाज. नितेश परब असेल गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्रायकिंग एंडला वैयक्तिक एका धावसंख्येवर फलंदाजी करताना सँडी कुंडेकर. आता मात्र मर्यादित 4 षटकाच्या सामन्यामध्ये 40 ते 50 धावा धावफलकावर ठेवणं गरजेचं असतील, कारण 40 ते 50 धावांचं आव्हान हे प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवावं लागेल. प्रतिस्पर्धी संघामध्ये पाहायला गेलं तर गोपाळ भट्टा, अक्षय घाटवळ, आशिष मेरुल यासारखे आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने नितेश परब. पहिला चेंडू आखू टप्प्याचा, पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आहेत.
आणि चेंडू अवांतर असेल, एकेरी धाव मिळते, एकेरी धावेनं धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ही 24 धावा धावफलकावर. बबल नाईक बाद झाल्यानंतर आता मात्र सँडी कुंडेकरला मैदानामध्ये आपल्या संघासाठी डावाची पूर्ण जबाबदारी आपल्या खांदी घेत फटकेबाजी करावी लागेल. डावाला आकार द्यावा लागेल, डावाला सावरावं लागेल मैदानामध्ये. हा देखील चांगला चेंडू, परंतु पंचाचा नोचा इशारा आलाय, झेल टिपलाय, परंतु एकच धाव मिळेल आणि अतिरिक्त स्वरूपाची पंचांचा नोचा इशारा आलाय. तब्बल 2 धावा मिळतील या चेंडूवर आणि गोलंदाजाच्या जखमेवर मीठ चोवणारी पंचांची खून आली आहे. फ्री हिटची पुढील चेंडू असेल फ्री हिट, नक्कीच एक मोठा फटका, मनसोक्त फटका खेळायचं स्वातंत्र्य असेल. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज तन्मय पडवळकडे, कारण पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला होता तन्मय पडवळने. एखादा मोठा फटका, मोठा धमाका फ्री हिटच्या चेंडूवर तन्मयच्या बॅट मधून येईल का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला पुन्हा एकदा नितेश परब, तर स्ट्रायकिंग एंडला तन्मय पडवळ. यावेळी देखील खराब चेंडू, खराब लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय पंचांचा. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव, फ्री हिट ऑन असेल. काहीसा दबावाखाली पाहायला मिळतोय नवोदित गोलंदाज, युवा गोलंदाज नितेश परब आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू फेकतोय आणि 3ही चेंडू आपल्याला अवांतर स्वरूपाचे पाहायला मिळत आहेत. 2 धावा नक्कीच नो बॉलच्या चेंडूवर भेटल्या होत्या. त्यानंतर पुढील चेंडू देखील अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळतोय नितेश परबचा. पण एकदा गोलंदाजी मार्कवर नितेश परब, तर स्ट्रायकिंग एंडला तन्मय पडवळ. टप्प्याचा चेंडू होता, पंचाकडे दाद मागितले, पंचांनी 1 बाउन्सचा इशारा दिलाय आणि हा चेंडू मात्र नक्कीच फेअर डिलिव्हरी असेल का, पंचाचा फेअर डिलिव्हरीचा इशारा आलाय. आणि आता मात्र नक्कीच पहिला चेंडू निर्धाव फेकला या षटकातील नितेश परबने. चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्प्याचा चेंडू अतिशय वेगामध्ये चेंडू थेट विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. वन बाउन्सचा इशारा पंचांनी दिला या चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय गोलंदाज नितेश. यावेळी देखील चांगला चेंडू, चांगला कमबॅक केलाय. आडव्या बॅटने फटका टोलवायचा प्रयत्न, परंतु चेंडूची गती ही अपेक्षेपेक्षा जास्त पाहायला मिळते. अतिशय वेगामध्ये गोलंदाजी केली जाते नितेश परबच्या माध्यमातून, परंतु वेगासोबत मात्र नितेशला चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. कारण ज्याचा अचूक आणि नियोजित टप्पा तोच गोलंदाज पक्का, आणि ती अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये नितेश परब याला. तर नितेश परब पुन्हा एकदा राऊंड विकेटने शपलोत फटका टोलवायचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी. फलंदाज तन्मय पडवळला नक्कीच फॉलो केलंय आणि कोणतीही संधी नाही दिली फटका खेळायचा. आता मात्र दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीचे 3 चेंडू अवांतर अतिरिक्त चेंडू फेकले, परंतु त्यानंतरचे पुढील 3 चेंडू निर्धाव फेकतोय. धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला एका गड्याच्या मोबदल्यात 27 धावा धाव फलकावर. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ माघारी पडल्यानंतर देखील मोठा फटका. चेंडू बराच वेळ हवे, चित्ररक्षक चेंडू खाली पाहायला मिळतोय, परंतु झेल टिपण्याची संधी आणि सुरेखरित्या झेल टिपला गेलाय. परतावं लागेल या ठिकाणी फलंदाज तन्मय पडवळला तंबूच्या दिशेने. डीजे थँक्यू डीजे. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न होता तन्मय पडवळचा. तन्मय पडवळ बाद होतोय, चांगला झेल टिपला त्या ठिकाणी डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षकाने. आणि नवीन फलंदाज दाखल झालाय मॅन फ्रॉम कुडाळ सोनू राणे मैदानामध्ये असेल. आता स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने चांगली गोलंदाजी केली आहे. आता मात्र गोलंदाज नितेश परबने 27 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी सांघिक स्थिती पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना दशावतार योद्धा अनाव संघाची
यावेळी आल्या आल्या मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, परंतु आल्या आल्या माझ्या गोलंदाजीवर मोठा फटका टोलवणं हे तेवढं सोपं नसेल, हे मात्र फलंदाज सोनू राणेला सांगतोय. गोलंदाज नितेश परब उशिरा का होईना, परंतु मैदानामध्ये आता मात्र लय सापडली आहे. लाईन आणि लेंथवर चांगल्या गोलंदाजी पाहायला मिळते. नितेश परबच्या माध्यमातून इनसाइड एज घेतोय चेंडू आणि एकेरी धावेनं आपलं वैयक्तिक खातं खोललंय. फलंदाज सोनू राणेने एका धावेनं धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर मोठा फटका टोलवायचा प्रयत्न झालाय. झेल टिपण्याची संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार झेल टिपलाय नितेश परबने. परतावं लागेल सँडी कुंडेकरला तंबूच्या दिशेने. डीजे नक्कीच संदीप मेस्त्री मित्रमंडळ नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गाजतंय आणि स्पर्धेची नक्कीच चर्चा आपल्याला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमट नगरीच्या या आश्यमाळच्या भव्य दिव्य पटांगणावर आणि उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना या ठिकाणी आम्ही तुमच्यासमोर पेश करतोय. प्रथम फलंदाजी करताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 28 धावा धावफलकर पाहायला मिळते दशावतार योद्धा अनाव संघाची. आणि शेवटचं षटक असेल जोकिंग बरं स्लॉकचं षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर निखिल गावडे. कासाडे बनाम उमेश 11 हुमरट. संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे बनाम उमेश 11 हुमरट दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचे कंपल्सरी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर फटका टोलवला डीप मिडविकेटमध्ये. ज्या वेगाने चेंडू हा मार्गस्थ झाला होता त्याच वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय आणि त्याच वेगाने त्याच तत्परतेची फेकी केली आहे. तत्पूर्वी मात्र एकेरी धाव मिळते. एकेरी धावेनं धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. आता मात्र आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम गोवा रोहन साळगावकर असेल स्ट्रायकिंग एंडला, तर गोलंदाजी मार्कवर निखिल. आखो टप्प्याचा चेंडू थोडासा स्लोवर होता. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं गेलं आणि या चेंडूवर हलक्या त्यानं दिशा दर्शवली आहे. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आलाय आणि आता मात्र परतावं लागेल सोनू राणेला तंबूच्या दिशेने. ऐकत डीजेचं एक सुमधुर संगीत. हॅलो डीजे, थँक्यू डीजे. चला सेकंड कॉल आपण दोन्ही टीमचे कॅप्टन बाळा जोशी आणि केतन तिर्लोटकर दोन्ही टीमच्या कॅप्टनला लास्ट कॉल आहे. आपण टॉस का बॉस होता यायचे, अन्यथा आपल्याला दंडात्मक कारवाई केली जाईल. आयोजन समितीकडून आपल्यासाठी सूचना येते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच पहिली डाव घेण्याचा प्रयत्न अतिशय वेगामध्ये केला गेला आणि संभाव्य रनआउटचा धोका असल्यामुळे साफ नकार दिला होता नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज रोहन साळगावकरने. परंतु त्या आधीच सोनू राणेने क्रीज सोडलं होतं आणि परत आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये जोपर्यंत फेकी येते तोपर्यंत मात्र पोचण्यात अपयशी ठरतोय सोनू राणे. परिणामी बाद होऊन धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल सोनू राणे याला तंबूच्या दिशेने. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये काय फटकेबाजी केली बबल नाईक आणि तन्मय पडवणे, परंतु बबल नाईक बाद झाल्यानंतर एका बाजूने संघाची पडझड आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र मैदानामध्ये धावसंख्याही पाहायला गेली तर 30 धावा धावफलकावर. हे 4थ्या षटकाचा 2 चेंडूचा खेमाघारी पडल्यानंतर, परंतु 2 षटकाच्या समाप्तीनंतर योगेशजी विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती 23 धावा धावफलकावर. परंतु उर्वरित या 8 चेंडूवर फक्त माझ्या मते 8 धावा खर्च केल्यात. यावेळी मोठा फटका आल्या आल्या चेंडूवाली क्षेत्ररक्षक अक्षय पाहायला मिळतोय. स्टार अक्षय कोणतीही चूक न करता सुरेख झेल टिपलाय आणि परतावं लागेल फलंदाजाला. आल्या पावली तंबूच्या दिशेने. डीजे
या ठिकाणी आता मात्र नितीन राहुलला परतावं लागेल आल्या पावली तंबूच्या दिशेने. नितीन राहुल बाद झाला आणि नवीन फलंदाज मॅन फ्रॉम ओरस पंकज परब उशिरा का होईना परंतु मैदानामध्ये दाखल झालाय. पंकज परबकडनं अपेक्षा असतील मोठ्या फटक्याच्या दशावतार योद्धा अनव संघाच्या संघ पाठीराख्यांना, कारण संघ आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये 23 धावा परंतु त्यानंतरच्या उर्वरित चेंडूवर फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र मैदानामध्ये संकटमोचक क्रायसिस मॅन ठरावा लागेल पंकज परबला. फुलर लेनचा चेंडू द्वितलांद कार्पेट फटका खेळलाय. डीप मिडकेअरमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगामध्ये आलाय. धावचीची संधी होईल का? पंचांकडे अपील आणि पंकजला मात्र परतावं लागेल. दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आलाय पंकजच्या. पंकज परब बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे थँक्यू डीजे. 4थं षटक प्रगतीपथावर शेवटचं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते आणि 4थ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ माघारी पडलाय. धावसंख्या ही पाहायला मिळते 31 धावा धावपलकावर. काय कमबॅक केलाय श्री बांदेश्वर 11 बांदा संघाने. बबल नाईक बाद झाल्यानंतर आता मात्र दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये नितेश परबची खराब सुरुवात परंतु त्याने देखील चांगला कमबॅक केला आणि आता मात्र निखिल गावडेने काय गोलंदाजी केली आहे. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. 3 विकेट प्राप्त केल्यात निखिल गावडेने. यावेळी देखील चांगला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. अजून एक गडी बाद होतोय. डीजे कौस्तुभ तांबेला परतावं लागेल आल्या पावले तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज दाखल झालाय विशाल नाईक. विशाल नाईक असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय रोहन साळगावकर संघाचा आयकॉन खेळाडू जो गोवा राज्यातून दाखल झालाय. शेवटचा 1 चेंडू असेल शिल्लक. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका रोहन साळगावकरच्या बॅट मधून येईल का किंवा दुसऱ्या बाजूने ज्या प्रकारची अचूक टप्प्याची गोलंदाजी केली निखिल गावडेने तीच गोलंदाजी कायम पाहायला मिळेल का? यस, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र एकेरी धाव लेग बायच्या स्वरूपात आली आहे. एका धावेनं 4थ्या षटकाचा खेळ माघारी पडलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दशावतार योद्धा अनव संघाची सांघिक धावसंख्या ही श्री बांदेश्वर 11 बांदा संघाच्या विरोधात 7 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा धावपलकावर आणि 33 धावांचं उद्दिष्ट असेल. हे 4 षटकांमध्ये बांदेश्वर 11 बांदा संघासमोर जो संघ मात्र या सामन्यामध्ये विजय होईल तो थेट प्रवेश करेल उपांत्य फेरी अर्थातच सेमी फायनल मध्ये. आणि जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. त्याचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. कोणत्या संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम राहील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होतोय. मी शुभम मेस्त्री आपल्या सर्वांची क्षणिक विश्रांतीसाठी रजा घेतोय आणि मायक्रोफोन सुपूर्द करतोय म्हणजे सहकारी समालोचक मराठी समालोचनाचा एक गोड आवाज ज्या आवाजाने आपल्या सर्वांना मोहिनी घातली आहे. व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग सागर कदम. धन्यवाद.
सहर्ष स्वागत करतोय भारतीय जनता युवा मोर्चा पुरस्कृत व श्री संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित क्रेझी बॉय कलमट चषक 2025 म्हणजे भव्य दिव्य अशी दिवस रात्र डे नाईट ओहराम क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय गेले 4 दिवस या कलमट आशिया माळच्या भव्य दिव्य मैदानावरती. स्पर्धेचा आजचा सांगतेचा दिवस, स्पर्धेचा आजचा समारोहाचा दिवस व या समारोहाच्या दिवशी उपउपांत्य फेरीचा पहिला सामना आपण मैदानावरती अनुभवतोय म्हणजे क्वार्टर फायनल 1ची लढत. अर्थातच बांदेश्वर बांदा विपक्ष दशावतार अनाव योद्धा असा महत्वपूर्ण आजच्या दिवसाची आजच्या रजनीची सुरुवात करणार पहिला सामना आपण मैदानावरती पाहतोय. नशीबवान ठरतोय, सुदैवी ठरतोय अर्थातच बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ म्हणजे आघाडीच्या सत्रामध्ये नशिबाचा महत्वपूर्ण कौल त्यांच्या बाजूनं नाणेफेक मैदानावरती विजयी ठरतोय व नाणेफेक मैदानावरती विजयी ठरत मैदानावरती स्वीकारले जात आहे अर्थातच क्षेत्ररक्षण. तर दुसऱ्या बाजूनं जे बरखुबीने निमंत्रण दिलं जात आहे फलंदाजीचं दशावतार अनाव योद्धा क्रिकेट संघाला ते निमंत्रण स्वीकारत 24 चेंडूंचा सामना केला जातोय. 32 धावा धावफलकावरती या ठिकाणी ठोकल्या जात आहेत व 7 गडी हे बाद होताना दिसले. तर डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 24 चेंडू 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग हा बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाला करायचा आहे व त्याच 33 धावांच्या पाठलागासाठी या सामन्याची नाणेफेकी माननीय श्री विस्तार अधिकारी साहेब कवटकर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. कवटकर साहेब आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित आहेत. चला दोन्ही संघांचे संगणक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. नाणेफेकी संपन्न होते. संतोष पारकर मित्रमंडळ कासाडे क्रिकेट टीम विपक्ष उमेश 11 हुमरट या 2 मातब्बर संघांची ग्रंथिका आज क्वार्टर फायनलमध्ये जुळली जाते. यानंतरचा तो सामना होणार आहे. लगेच आपण नाणेफेकी संपन्न करतो. कोण कॉल देणार आहे? यावेळेला जबरदस्त फटका सजवलाय कवचला, चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर फरार, चौकार. नाणेफेकी संपन्न होते. 4 धावांनी खातं ओपन केले. कवटकर साहेब आमचे विस्तार अधिकारी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट टीमचा संगणक बाळा जोशी कॉल देईल. नाणेफेक संपन्न होते. संदीप मेस्त्री इज द कॉल. क्रेझी बॉईज नाणेफेकी जिंकली आहे उमेश 11 हुमरेड क्रिकेट टीमच्या संगणकाने. यावेळेला जबरदस्त फटका बॉलला पाठवलंय लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर, हा देखील आलाय चौकार. टीमची धाव संख्या बिनबाद 8. नाणेफेकी जिंकल्यास काय निर्णय आहे? आमचा क्षेत्ररक्षण असेल. नाणेफेकी जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे. बाळा जोशी आहे आमच्यासोबत. तू नाणेफेकी जिंकली असतस तर काय निर्णय होता? अमोल आम्ही देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. क्वार्टर फायनलचा सामना आहे. या मॅच मध्ये जर पराभव झाला तर वापसी करण्याचा कोणताही मोका मिळणार नाहीये, संधी मिळणार नाहीये. किती तयारी झाली आहे सामन्यासाठी? तयारी काय नाही, परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. केतन तिर्लोटकर देवगडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्याची खेळी या मॅच मध्ये आम्हाला जबरदस्त पाहायला मिळेल का? नक्कीच प्रयत्न करू. नक्कीच. टीम मध्ये कोणते आज बदल झालेत? बदल नाही अजून. तुझ्या टीम मध्ये कोणता बदल आहे? प्रथमेश गावडेच्या ठिकाणी आम्ही विश्वजित पांचाळ आमच्या कासारडे गावचा एक गुणवान खेळाडू त्याला आम्ही इन केलंय. आज एक बदल नक्की आहे. तर सामना खूप रंगतदार मैदानामध्ये चाललाय. दोन्ही टीमला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मान्यवर कवटकर साहेब तुमचे मनापासून धन्यवाद. संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट स्पर्धेमध्ये जाऊयात कॉम्बॉक्स कडे. हॅलो. 4 बॉल मध्ये 4 चौकार आलेत आणि हॅलो, 6 चेंडू मध्ये जर 6 चौकार ठोकले तर स्पर्धेचे सर्व संदीपजी मेस्त्री साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजाला दिलं जाईल. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स कडे. धन्यवाद. लागोपाठच्या 4 चेंडूंवरती 4 नेत्रदीपक फटके आशिष मेहरोल जो ओव्हरसीज खेळाडू मुंबई मायानगरीवरून दाखल होतोय. सुरेख कमालीची फलंदाजी. याही वेळी ते चित्र मैदानावरती सर्कल भेदलं जात आहे व डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे 5व्या चेंडूवरती 5वा चौकार. अर्थातच जो रोहन साळगावकर गोवा राज्यातनं या स्पर्धेमध्ये दाखल होतोय त्याच्यावरती आक्रमण हे आशिष मेहरोल कडनं. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय व 5 चौकारांच्या साथीनं सांघिक धावफलक मैदानावरती 20 धावा या धावफलकावरती. वरवडे गावचे उपसरपंच अमोलजी बोंद्रे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील संदीपजी मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने मनापासून स्वागत. 6वा चौकार येईल का याची प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे. संदीपजी मेस्त्री यांनी आपल्या खिशामध्ये हात घालूनच ठेवलाय. 6व्या चौकारासाठी 1000 रुपये.
यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू होता, फटका ड्राईव्हचा निघतोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षण होत आहे. परतीची फेकी योग्य वेळी गोलंदाज रोहन साळगावकरच्या दिशेनं या ठिकाणी केली जात आहे. अंतरिम चेंडूवरती मोठा फटका टोलवण्यापासून रोहन साळगावकर रोखतोय आशिष मेहरोलला व आघाडीचं पहिलं या ठिकाणी दबावग्रस्त षटक समाप्त होत आहे, जोखीमग्रस्त समाप्त होत आहे व तब्बल 5 चौकारांच्या साथीनं एका एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावफलक मैदानावरती बदलतोय तो 21. स्पर्धेच्या ठिकाणी आशेगावचे माजी सरपंच शंकरजी गुरव यांचं देखील आगमन झालंय. संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, क्षेत्ररक्षण व्यूहरचना मैदानावरती विखुरली जाते. मॅन फ्रॉम बांधा अर्थातच सिद्धेश मोर्ये हा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आघाडीच्या षटकामध्ये 5 चौकार निघताय, शेवटचा चेंडू निर्धाव फेकला जातोय व 20 असा धावफलक आपण धावफलकावरती अनुभवतोय. आता 3 षटक 18 चेंडूंचा खेळ, नाममात्र 12 धावांची आवश्यकता असेल ती विजयासाठी अर्थातच बांदेश्वर बांधा या क्रिकेट संघासाठी. यावेळी वेगवान चेंडू होता, उजव्या यष्टीवरचा केवळ दिशा दर्शवली जाते, अर्थातच मिडॉनच्या दिशेनं लॉंगऑफचा खेळाडू चेंडूवरती पोहोचतोय. एकेरी धाव मैदानावरती घेतली जाते व कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग ही बिरुदावली ज्यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीने आपल्या नावाच्या मागे या ठिकाणी ठोकायला लावली ते सर गोपाळ बट्टा नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतायत व संघाला परावर्तित करताना दिसत आहेत ते अर्थातच 21 वरती. यावेळी रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टीचा पवित्रा चेंडू बॅटला स्पर्श करतोय, पॉइंटच्या क्षेत्रात सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. एकेरी धाव याही वेळी आशिष मेहरोल ओव्हरसीज खेळाडू यावेळी घेतोय. एकेरी धाव घेत स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवतोय, नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने सरकतोय व संघाला परावर्तित करतोय तो 22 वर. यावेळी पॅडल स्वीपचा देखना बहारदार फटका, अर्थातच डीप फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू 2 टप्पे घेतोय व फाईन लेग सीमारेषा उलटताना दिसतोय. महत्वपूर्ण दुसऱ्या षटकामध्ये चौकार निघतोय सर गोपाळ बट्टा यांच्या बॅटमधनं व त्या लाख मुलाच्या चौकारांना सांघिक धाव फलक बदलतोय तो 26 धावा. चेक चेक. या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावर दैनिक पुढारीचे पत्रकार सन्मान्य श्री सचिन राणे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे कासार्डे गावातील सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री प्रकाशजी तिर्लोटकर साहेब देखील उपस्थित आहेत. या दोनही महनीय व्यक्तींचा मी सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. याही वेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू होता, अर्थातच रिव्हर्स स्वीपचा पवित्रा फलंदाज गोपाळ बट्टा मैदानावरती घेत आहेत. मात्र चेंडू थेट यष्ट्यांना धडकतोय, उजवी यष्टी मैदानावरती उखडली जाते. फलंदाज गोपाळ बट्टा सरांची त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय व जमलेली जोडी आघाडीची जोडी मैदानावरती फोडली जाते. ती गोलंदाज सिद्धू मोर्येकडनं अर्थातच चौथ्या चेंडूवरती. बघता बघता दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. सांघिक धावफलक 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात व नवीन फलंदाज अक्षय घाटवळ अर्थातच फलंदाजीसाठी सज्ज होताना दिसेल व त्याला तोला मुलाची साथ द्यावी लागेल ती आशिष मेहरोल या फलंदाजासोबत. जी जमलेली जोडी होती, अर्थातच रुळलेली जोडी होती. आघाडीच्या षटकात आक्रमण केलं जात आहे 5 चौकारांच्या साथीनं 20 धावांचा रतीब ज्या आशिष मेहरोलने मैदानावरती या ठिकाणी रचला. तदनंतर रिव्हर्स स्वीपचा हाताताई पन्हा अर्थातच डीप पॉइंटला फटका टोलवायचा. या मनोच्छेने जो फटका टोलविण्याचा प्रयत्न सर गोपाळ बट्टा मैदानावरती करतायत तो प्रयत्न असफल. चेंडू थेट यष्ट्यांचा वेध घेतोय, यष्ट्यांना धडकतोय. परिणामता पहिला हादरा अर्थातच नवीन फलंदाज अक्षय घाटवळची पाऊलं मैदानावरती, तर दुसऱ्या बाजूला सफलता प्राप्त गोलंदाज सिद्धू मोर्ये हा सुसज्ज. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या सहाय्यानं केवळ दिशा दर्शविली जाते. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला पार करतोय, चेंडू डीप स्क्वेअर लेग वरती पोहोचतोय व क्षणाचाही अवलंब न दवडता वेगात डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू पोहोचतोय. एकेरी धाव मैदानावरती व त्या एकेरी धावेनं स्वतःचं खातं अक्षय घाटवळ मैदानावरती खोलतोय. सांघिक धावसंख्या बदलतोय तो 27. यावेळी वेगात चेंडू फेकायचा होता गोलंदाज सिद्धू मोर्येला. वेगात चेंडू फेकताना डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर चेंडू फेकला जातोय. आपल्या टप्प्यापासनं भरकटतोय, आपल्या दिशेपासनं भरकटतोय व दिशाहीन पद्धतीला या ठिकाणी पंच अवांतर धावेच्या स्वरूपात दंडित करतायत व तोच दंड म्हणून एकेरी धाव ठोठावली जात आहे व त्या दंडात्मक एकेरी धावेने सांघिक धाव फलक हा 28 धावा. यावेळी कलात्मक फटका अर्थातच
दिलस्कूपचा फटका, चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेपर्यंत पोहोचतोय व दोन खेळाडूंना क्षणाचीही उसंत न देता चेंडू हा डीप फाईन लेग सीमारेषा ओलांडतोय, तो 4 धाबांसाठी. थँक्यू डीजे. आघाडीच्या 2 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. 33 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ हा 2 षटकांच्या सांगतेकडे सर गोपाळ भट्टा हे केवळ तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर दिमाखात 32 धावांपर्यंत पोहोचतायत. आता नाममात्र एका धावेची असेल ती आवश्यकता. यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट पुलचा फटका, डीप मिड विकेटच्या पट्ट्यात व MS धोनी स्टाईलने सामना समाप्त करतोय फलंदाज अक्षय घाटवळ. अर्थात विजयाची मुहूर्तमाळ रोवली जाते बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाच्या गळ्यामध्ये. म्हणजे दिमाखात उपांत्य फेरी मैदानावरती गाठताना दिसतोय. प्राथमिक सामन्यात अर्थातच सेमीफायनल साठी पात्र होतोय तो बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ. मात्र या संपूर्ण स्पर्धेला दशावतार अनव योद्धा क्रिकेट संघाला नमस्कार करावा लागतोय. यानंतर होणारा महत्वपूर्ण उपउपांत्य फेरीचा दुसरा सामना अर्थातच क्वार्टर फायनल 2 ची लढत आपण मैदानावरती अनुभवू. एका बाजूला असेल संतोष पारकर मित्रमंडळ कासार्डे क्रिकेट संघ व त्यांच्या विरोधात टेनिस बॉल क्रिकेटची जिकरीची झुंज देण्यासाठी उमेश 11 हुमरट या 2 बलाढ्य क्रिकेट संघांची ग्रंथिका, त्यांची खूनगाठ औचित्य ठरताय क्रेझी बॉयज कलमठ चषक संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित ओव्हरआर्म डे नाईट क्रिकेट स्पर्धा व त्यांचा थरार. स्पर्धेचा सांगतेचा दिवस, स्पर्धेचा समारोहाचा दिवस व समारोहाच्या दिवशी आघाडीची पहिली ग्रंथिका आपण अनुभविली याची देही याची डोळा मैदानावर व तदनंतर दुसऱ्या द्वंद्व युद्धाला सुरुवात होताना दिसेल. व आता झालेल्या सामन्याचा